2 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सर्व प्रेक्षकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आता बघूया ठळक घडामोडी। 18 येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांच्या पथकाने पकडले। किनगाव येथे शेतशिवारात बकऱ्या चारण्यास मनाई केल्याच्या रागातून शेतकऱ्याला दोघांची मारहाण। कोरपावली येथील जेडीसी बँकेच्या चौकात 25 वर्षीय तरुणाला दुकानात काय येत नाही असे सांगत दोघांची मारहाण। डोंगरगडरा येथील 40 वर्षीय शेतकऱ्याला सर्पदंश, यावल रुग्णालयात उपचार। यावल नगरपालिकेकडून विविध संस्थांच्या सहभागाने शहरात स्वच्छता अभियान। पिंपरुळ येथील मातोश्री फाउंडेशनचा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा, ज्येष्ठांचा केला सन्मान। तर भालोद विद्यालयात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात झाले संपन्न। आता बघूया सविस्तर घडामोडी। 18 येथे तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले आहे। सदरील ट्रॅक्टरद्वारे खारवा वाहतूक केला जात होता व त्याच्याकडे परवाना नव्हता, तेव्हा सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले असून संबंधित ट्रॅक्टर मालकाला आता दंडाची नोटीस दिली जाणार आहे। 18 तालुका यावल येथील रहिवासी प्रशांत प्रकाश कुंभार यांचे ट्रॅक्टर क्रमांक MH19 AP 8850 याद्वारे अवैधरित्या गौण खनिज अर्थात खारवा वाहतूक केला जात होता। सदरील ट्रॅक्टर तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह पथकाला मिळून आले, तेव्हा ट्रॅक्टर मालक प्रशांत कुंभार यांना वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना नव्हता, तेव्हा सदर ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे। ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाजीरकर सह मंडळाधिकारी मीना तळवी, तलाठी ईश्वर कोळी, तलाठी SV सूर्यवंशी, तलाठी विलास नागरे, तलाठी वसीम तळवी, तलाठी मिलिंद कुरकुरे, तलाठी शरीफ तळवी या पथकाने केली आहे। सदर ट्रॅक्टर मालकाला आता दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू आहे। किनगाव बुद्रुक गावातील 39 वर्षीय शेतकऱ्याने बकऱ्या माझ्या शेतात चारू नको असे सांगितले असता त्याचा राग येऊन दोघांसह 2 अज्ञातांनी या 39 वर्षीय शेतकऱ्याला थेट शिवीगाळ करून मारहाण केली आणि जास्त बोलला तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा याबाबत 39 वर्षीय शेतकऱ्याने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। किनगाव बुद्रुक तालुका यावल येथील शेतकरी जीवन मधुकर भोळे व 39 यांच्या शेतात काही जण बकऱ्या चारत होते, तेव्हा त्यांनी सांगितले की शेतात बकऱ्या चारू नको, तेव्हा असे बोलल्याचा राग येऊन रघु भिल, सोमा भिल व त्याच्यासोबत असलेले इतर 2 अशा सर्वांनी मिळून जीवन भोळे या शेतकऱ्याला शिवीगाळ करून थेट मारहाण केली आणि आमच्या नादी लागला तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली। तेव्हा जीवन भोळे यांनी यावल पोलीस ठाण्यात किनगाव येथील रघु भिल, सोमा भिल या दोघांसह इतर 2 अज्ञात या 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। कोरपावली गावातील जेडीसीसी बँकेच्या चौकात एका 25 वर्षीय दूध विक्री करणाऱ्या तरुणाला तू आमच्या दुकानावर सामान घेण्यासाठी जात नाही असे सांगत दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली। त्या 25 वर्षीय तरुणाने यावल पोलीस ठाण्यात कोरपावली येथील दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे। कोरपावली तालुका यावल या गावात जेडीसीसी बँकेचे चौक आहे। या चौकामध्ये दूध व्यावसायिक 25 वर्षीय तरुण होता, तेव्हा तेथे गावातीलच एक दुकानदार गेला आणि त्याने सांगितले की तू सामान घेण्यासाठी का दुकानावर जात नाही असे सांगून वाद घातला आणि दोघांनी मिळून 25 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली। तेव्हा 25 वर्षीय तरुणाने थेट यावल पोलीस स्टेशन गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपण दुकानावर सामान घेण्यासाठी जात नाही या कारणावरून कोरपावली गावातील आपल्याला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉमध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे,
क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। डोंगरकोठरा शेत शिवारामध्ये एका 40 वर्षीय शेतकऱ्याला शेतात काम करत असताना सर्पदंश झाला। सदर प्रकार निदर्शनास येताच काही जणांनी त्याला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले। या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे। डोंगरकोठरा या गावात शेतकरी काशीनाथ बळीराम बाऊसकर वय 40 वर्ष हे बैलगाडी घेऊन शेतात जात होते। दरम्यान एका रस्त्याच्या कडेला साप येताना बैलांना दिसला आणि बैल हे गाडे सोडून गवताच्या दिशेने पळाले। तेव्हा शेतकरी हे बैलाला आवरण्यासाठी गेले असता सापाने त्यांना दंश केला। सदर प्रकारानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले। या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहे। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। यावल नगर परिषदेच्या माध्यमातून विविध संस्थांना सोबत घेऊन शहरात स्मशानभूमी, आठवडे बाजार, बोरावल गेट, बस स्थानक, स्वामी समर्थ केंद्र, बुरुज चौक, धनगरवाडा, नगर परिसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। मोठ्या उत्साहात हे स्वच्छता अभियान पार पडले। यावल नगर परिषदेच्या मार्फत विविध संस्थांना सोबत घेऊन शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। याकरिता शहरातील विविध सामाजिक संघटना व स्वामी समर्थ केंद्र, सद्गुरू समर्थ केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग, यशोगाथा अकॅडमी यावल यांचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले होते। त्याचप्रमाणे शहरात स्वच्छताविषयी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली। मोठ्या उत्साहात शहरात बाईक रॅली देखील काढण्यात आली। सदर उपक्रम प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी हेमंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख सत्यम पाटील तसेच नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक विजय मराठे, आरोग्य निरीक्षक नितेश चांगरे, शहर समन्वयक स्नेहा राजाने, मुकादम मोबिन शेख, प्रभारी मुकादम दिलीप बोरसे यांच्या वतीने पार पाडण्यात आला। शहरात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबवण्यात आले।
हळूहळू गलीमध्ये घालतो आपण, गलीमध्ये घालणं फक्त स्टॉप करी घे. आडू घ्या.
पिंपरुड येथील मातोश्री फाउंडेशनचा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने शेकडो ज्येष्ठांना कार्यक्रमाचं आयोजन करून शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। मातोश्री फाउंडेशनचा वर्धापन दिन आणि ज्येष्ठ नागरिक दिन एकत्रित पिंपरुड तालुका यावल येथे साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वपू होले हे होते। त्यांच्या हस्ते या भागातील समाजात जे कार्य करतात त्या ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय मिठाराम जंगले व स्वर्गीय सुभद्रा जंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले आणि कार्यक्रम सुरू झाला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन मिठाराम जंगले यांनी मातोश्री फाउंडेशनच्या कार्याचा उहापोह मांडला। 2 ऑक्टोबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले आहे। या कार्यक्रमामध्ये माजी मुख्याध्यापिका मधुबाला जंगले यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाची माहिती दिली आणि सामूहिक शपथ घेण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे आभार संस्थेचे सदस्य माजी मुख्याध्यापिका शालिनी चौधरी यांनी मानले। स्नेहभोजन देऊन सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण खडसे डोंबिवली, पंडित कोले, मुख्याध्यापक सलीम तडवी, प्राध्यापक महाजन, वारके राणे, वासंती जंगले, मीरा जंगले, पत्रकार अरुण होले सह शेकडो महिला नागरिक या कार्यक्रमात उपस्थिती होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत जंगले, डॉक्टर भूषण जंगले, मोहन जंगले, प्राजक्ता जंगले, पुष्पक पाटील, सुनील जंगले, गुड्डू आदींनी परिश्रम घेतले। कोण कोणत्या क्षेत्रातला असेल, कोण कोणत्या क्षेत्रातला असेल, पण जर एखाद्याला काम पडलं त्या क्षेत्रातल्या माहितीशी म्हणा, कशाशी म्हणा, तर शंका आली, काही समस्या असली तर त्या माणसाकडे जाऊन आपण ती समस्या सोडवू शकतो। आजही आपल्याला मार्ग मिळू शकतो त्या माणसाकडून, कारण त्या माणसाकडे त्या क्षेत्रातलं नॉलेज असतं, ज्ञान असतं, कौशल्य असतं। आणि म्हणून आपल्या या अनुभवांच्या खाणी ज्या आहेत, म्हणजे तुम्ही सगळे यांचं आरोग्य हे टिकलंच पाहिजे, दीर्घायुष्य मिळालं पाहिजे, की जेणेकरून तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा पुढच्या पिढ्यांना झाला पाहिजे। आपलं ज्ञान, आपलं कौशल्य हे आपल्याजवळ सीमित राहता कामा नये, ते इतरांना दिलं गेलं पाहिजे, त्याचा इतरांना वापर झाला पाहिजे। आणि म्हणून त्यासाठी ही जी ज्येष्ठ मंडळी असते, ही ज्येष्ठ मंडळींचं आरोग्य टिकलं पाहिजे, ते दीर्घायुषी व्हायला पाहिजेत, पण आरोग्यदायी असलं पाहिजे। आणि म्हणून सरकारने काही योजना सांगितल्या, सरांनी पण सांगितलं त्यांच्या भाषणात। 2007 साली सरकारने एक कायदा केलेला आहे ज्येष्ठांसाठीचा। ज्या कोणाला त्यांची मुलं वागवत नसतील, संबंधित माणसं वागवत नसतील, तशा लोकांसाठी एक कायदा आहे की तुमची व्यवस्था सरकारने केलेली आहे, अनेक योजना तुमच्यासाठी आहे, फक्त त्यांचा फायदा तुमच्यापर्यंत तुम्हाला तो घेता आला पाहिजे, तुम्हाला तो मिळाला पाहिजे, किंवा तुम्हाला मिळवून देणारे भेटले पाहिजे जंगले सरांसारखे। मित्रांनो, हा जो फायदा तुम्हाला मिळणार आहे, भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 1 तास स्वच्छतेचा हा कार्यक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमांतर्गत आपला परिसर स्वच्छ ठेवावा असा संकल्प संदेश देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला। भालोद तालुका यावल येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आहे। या शाळेच्या वतीने 1 तास स्वच्छतेचा हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा असा संदेश त्यांनी नागरिकांना दिला। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक शाळेच्या मुलांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला। या स्वच्छता कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक SM तायडे यांनी केले। शाळाबाहेरील परिसर स्वच्छताचे उद्घाटन मुख्याध्यापक DV चौधरी व पर्यवेक्षक RS जावळे यांनी केले। स्वच्छता विषयक कार्य करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक MS जाधव यांनी मार्गदर्शन केले। ज्येष्ठ शिक्षक PA सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी सवयी आपण कशा अंगीकृत कराव्या याबाबत माहिती दिली। त्याचप्रमाणे NCC व स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला। या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक DV चौधरी, पर्यवेक्षक RS जावळे, शिक्षकेतर कर्मचारी NG चौधरी यांनी केले। कार्यक्रमाची प्रस्तावना
शिक्षक DS सुरवाळे यांनी तर आभार प्रदर्शन GS पाटील यांनी केले. Katakan bening kan? काय लिहिलेलं असेल, उतारांमध्ये काय लिहिलं असेल, मुलीच्या वर्गात काय लिहिलेलं असेल तर ते ओला करताना साफ करून टाकायचं. सारखा मी कचरा झाडतो. इकडे जरा सर्व
अरे एका